नमस्कार। स्पिरिचुअल एनाटॉमी के इस सेशन में हम यात्रा के बारे में थोड़ा डिस्कस करेंगे। शुरू शुरू में हमको पता लगना कि हम यात्रा किस तरफ कर रहे हैं, हमारा गोल क्या है। हमने अभी तक के डिस्कशन में इसके बारे में चर्चा की थी। നമ്മൾ ഇതുവരെയുള്ള ഡിസ്കഷനിൽ നമ്മുടെ ലക്ഷ്യം എന്താണ് എന്നതിനെ കുറിച്ചിട്ട് ബ്രീഫായിട്ട് നമ്മൾ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്। हमारा वो लक्ष्य वो सेंटर तक पहुंचना। वो सेंटर का डेफिनेशन क्या है? आचार्य जी महाराज ने बोला कि पूर्ण स्नेह है, पूर्ण प्रेम, प्योर लव, कैरेक्टर इज नथिंग बट प्योर लव। आचार्य जी महाराज പറഞ്ഞത് പ്യോർ ലവ് ആണ് യഥാർത്ഥ സ്വഭാവം. അപ്പോൾ യഥാർത്ഥ സ്വഭാവം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഈശ്വരീയ ഡിവിനിറ്റിയുടെ സ്വഭാവം, डिवाइन लव। हमारा वो लक्ष्य है इस तरफ का, प्रेम की तरफ बढ़ना है। वो प्योर लव जो हमारे अंदर है हम डिफरेंट डिफरेंट लेवल में യൂസ് करते हैं। നമ്മുടെ പരിശുദ്ധമായിട്ടുള്ള ആ സ്നേഹം, നമ്മളെ യഥാർത്ഥത്തിൽ നമ്മൾ പരിശുദ്ധമായിട്ടുള്ള സ്നേഹമാണ്, അത് നമ്മൾ പല ലെവൽസിലേക്ക് കൊണ്ടെത്തിക്കുകയാണ്। हम कैसे ये कर रहे हैं? हमारा वो इंस्ट्रूमेंट है, उसको हम ईगो बोलते हैं, अहंकार बोलते हैं। ईगो के वो इंस्ट्रूमेंट्स है, अहंकार के इंस्ट्रूमेंट्स है, वो प्योर लव है, वो हम हमारे काम में യൂസ് कर रहे हैं। നമ്മുടെ ഓരോ പ്രവൃത്തിയിലും ഈഗോ എന്നുള്ള ഇൻസ്ട്രുമെൻ്റ് ആണ് പ്രവർത്തിക്കുന്നത്, അഹംഭാവം എന്നുള്ള അഹംബോധം എന്നുള്ള ഇൻസ്ട്രുമെൻ്റാണ് പ്രവർത്തിക്കുന്നത്। അപ്പോഴാണ് പരിശുദ്ധമായുള്ള സ്നേഹം നമ്മൾ യൂസ് ചെയ്യുന്നത്। एक एग्जाम्पल ले सकता हूँ। ऐसे परिशुद्ध वो प्रेम को हम एक रस्सी के तरफ इमेजिन किया तो प्योर बीम है, प्योर बीम आ रहा है। वो ईगो के टच करने से हमारे हार्टफुलनेस के एम्बलम में रिपल्स, हार्टफुलनेस में रिपल्स बन जाता है। जैसे पानी में एक ईंट पत्थर डालो तो उसमें रिपल्स आ जाता है। ऐसे ही ईगो റിപ്പിൾസ് बनाता है प्योर लव में। അഹംഭാവം പരിശുദ്ധമായുള്ള സ്നേഹത്തിന് റിപ്പിൾസ് ഉണ്ടാക്കും। वो जो प्योर लव है ये ऐसे नॉट बन जाता है। रस्सी में ऐसे नॉट डाल दो, ऐसा नॉट बन जाता है। ऐसा दूसरा उदाहरण देता हूँ, जैसे नदी का पानी बहता है, ये नदी है, इसके किनारे में ऐसे वर्लपुल्स होता है, आपने देखा होगा किनारे में। ऐसे ही जब ईगो में टच करता है इसमें वर्ल्ड्स आता है, और कितना भी नीचे डिसेंड करते हैं उसका वर्ल्ड्स ज़्यादा से ज़्यादा ग्रॉस बनता जाएगा, स्थूल बन जाएगा। അപ്പോൾ പരിശുദ്ധമായുള്ള സ്നേഹം डाइल्यूट नॉट्स बनता जाएगा और एक निचले स्तर पर बहुत ही बड़ा बड़ा नॉट्स बनता जाता है। यही लोअर कॉन्शियसनेस बोलते हैं। अब जब हम मनोमंडल से हृदय मंडल तक प्रवेश करते हैं ये नॉट्स मैटर बन जाता है। ये नॉट्स कारणമാണ് एनर्जी मैटर ആയിട്ട് മാറുന്നത്। 6th पॉइंट तक सब एनर्जी है और एनर्जी मैटर में कन्वर्ट होता है, ये साइंस भी बोलता है। അപ്പോൾ അങ്ങനെയാണ് പഞ്ചഭൂതങ്ങളുടെ ഈ ഹൃദയമണ്ഡലത്തിലേക്ക് നമ്മൾ എത്തുന്നത്। अभी हमें वापस जाना है, ये नॉट्स को अनवाइंड करना है। यही मास्टर बोलते हैं, बाबूजी महाराज बोलते हैं कि ये नॉट्स है, रस्सी के नॉट्स को ऐसे अनवाइंड करके सीधा बनाना चाहिए, अनवाइंड करना है। इसको ही चक्रा बोलते हैं, चक्रास, ग्रंथीस बोलते हैं, ये नॉट्स को बोलते हैं। और इम्पोर्टेंट हृदय मंडल में हम सबको पता है 5 नॉट्स है, 5 ग्रंथि, ये इम्पोर्टेंट नॉट्स है। ऐसा नहीं कि 5 ही नॉट्स है, 5 ഗ്രന്ഥികളുണ്ടെന്നാണ് പ്രധാനമായിട്ടുള്ളത്, പക്ഷേ सब पॉइंट्स है। बाबूजी महाराज ने बोला कि हजारों सब पॉइंट्स है, एक पॉइंट और दूसरे पॉइंट के बीच में हजारों सब पॉइंट्स है, और हम अपने अपने पॉइंट्स बनाते रहते हैं। जब ईगो ज़्यादा डोमिनेट होता है, നമ്മുടെ അഹംഭാവം കൂടുതൽ ആകുമ്പോൾ, പ്രത്യേകിച്ച് ആഗ്രഹങ്ങൾ വരുമ്പോൾ, जब हमारे जीवन में विशेष ज़्यादा आशाएं ज़्यादा होती है, सो नॉट्स हम ज़्यादा बना सकते हैं, अपना अपना नॉट्स बना सकते हैं। अब ये यात्रा में मान लो कि ये फर्स्ट पॉइंट है,
फर्स्ट पॉइंट। सेकंड पॉइंट तक जाते वक्त बीच बीच में ऐसा नोट्स होता है, और एक पॉइंट से दूसरा पॉइंट में जाते हैं तब हमारा कंडीशन चेंज होता है। ഒരു നോട്ടിൽ നമ്മൾ ഇരിക്കുമ്പോൾ नोटिൻ്റെ ഒരു स्वभाव ഉണ്ടാവും, और नोट जब अनवाइंड होता है तब हमारा कंडीशन बदलता है। और इसको हम ध्यान से हमको इंट्रोस्पेक्ट करके पता चलना है जब ये नोट अंडर अनवाइंड होता है। और यही हमारी यात्रा की शुरुआत है। जब ये अनवाइंड होता है, हम नोट के अंदर घूम रहे हैं, अभी हमें यात्रा शुरू नहीं हुआ। यात्रा जब कब शुरू होगा? जब इस नोट से हम सीधा रास्ते में आ जाएंगे। जैसे एक हम जंक्शन में घूम रहे हैं, നമ്മളിപ്പോൾ ഒരു ജംഗ്ഷനിലെത്തിയിട്ട് കറങ്ങിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ് യാത്രയുടെ ഇടയിൽ, आगे नहीं बढ़ रहे। हमारा सीधा रास्ता आ गया, सीधा रास्ते में आ गया, तब यात्रा शुरू होता है। अब पहले हमको जंक्शन से बाहर आना चाहिए, इस नोट से बाहर आना चाहिए। इसी में हमें इस प्राणाहुति की हेल्प चाहिए। हमें अपना करना बहुत मुश्किल है, क्योंकि सीधा रास्ता क्या है हमको कैसा पता चलेगा? हम एक ही जगह में बहुत टाइम तक टिके हैं। കുറേ കാലമായിട്ട് നമ്മൾ ഇവിടെ നിൽക്കുകയാണ്, ഹൃദയമണ്ഡലത്തിൽ फर्स्ट चक्र में बैठे हैं। हम सोचते हैं कि यही है शरीर, इसलिए हमको पता नहीं सीधा रास्ता है। जब प्राणाहुति हमको मिलता है, मास्टर दिखाते हैं हमने बताया था कि ये फ्लो है, चित्र एक से सीधा आता है हार्ट पॉइंट की तरफ, प्राणाहुति उधर से ऊपर से आता है, और हमारा थोड़ा सा फ्लो सेकंड पॉइंट की तरफ डाइवर्ट करता है। हमारा मन सीधा रास्ते में आ गया, यही है डाइवर्ट करना। അപ്പോൾ നമ്മൾ വഴിതെറ്റി പോകുമ്പോൾ പെട്ടെന്ന് വഴി നേരെ കാണും, ഇങ്ങനെയല്ല എന്ന് പറഞ്ഞ് വല്ലൊരു വഴി നേടിയില്ലേ। अब हम पिताजी के साथ फुटपाथ में से रोड में चल रहे थे, कभी कभी रोड फुटपाथ से निकल जाए तो पिताजी सीधा रास्ते पर लाएगा। अब ये डाइवर्शन को ही प्राणाहुति ही से ही पॉसिबल है। പ്രാണാവധി വരുമ്പോൾ യാത്ര തുടങ്ങുകയാണ്। अब फर्स्ट पॉइंट നിന്ന് अब पहले हमको पता चलना है कि यात्रा शुरू करने के लिए हमारे अंदर वो क्रेविंग चाहिए। നമുക്ക് യാത്ര തുടങ്ങാനുള്ള ഒരു इंटरेस्ट വേണം। मनुष्यत्व फर्स्ट है, मनुष्य बनना चाहिए। एनिमल मैन से मनुष्य बनना चाहिए। हमारे अंदर कंपैशन आना चाहिए, सैक्रिफाइस करना, त्याग मनोभाव आना चाहिए। ये सब शुरू में होना चाहिए। इसलिए बाबूजी महाराज बोलते हैं कि फर्स्ट स्टेप है विवेक वैराग्य। ये सब अस्थिर है। നമ്മൾ ഈ ലോകം മുഴുവൻ अस्थिराണ്, नित्यमല്ല, अनित्य है। ये जब निकल जाएगा, अगर विवेकम, तभी हमको आएगा वैराग्य आ जाएगा कि हमसे इससे ऊपर का तल में पहुंचना चाहिए। हमको वैराग्य में रहता हूँ, इधर स्थिरम, ये लोगम नश्वर। അപ്പോൾ कभी कभी हमको वैराग आता है, जब कोई डेड बॉडी देखता है तो हमको वैराग्य आता है। പിന്നെ ശ്മശാന വൈരാഗ്യം എന്ന് പറയും, മരിച്ച ഒരാളെ കൊണ്ടുപോകുമ്പോൾ തോന്നും ഓ ലോകത്തിൽ എല്ലാവരും പറയും ഇത്രയേ ഉള്ളൂ ജീവിതം। तब हमको पता चल रहा है कि ये जीवन ऐसा है। पर क्रिमेशन ग्राउंड से बाहर निकला फिर पहले जैसा आ जाता है, ये श्मशान वैराग निकल जाता है। ये ऐसा वैराग से हमको कोई फायदा नहीं है। विवेक वैराग्य 2 स्टेप्स है आध्यात्मिक यात्रा के लिए। तो बाबूजी महाराज ने बोला कि इसके लिए हम श्रम नहीं करने की जरूरत नहीं है। डिटैचमेंट वैराग्य, डिटैचमेंट के लिए, वैराग्य के लिए हमको क्या चाहिए? सीधा रास्ता पता चलना चाहिए। अगर हमको सीधा रास्ता पता चला, वैराग्य ऑटोमेटिकली आ जाएगा। अटैचमेंट टू द गोल, वो हमको आना चाहिए। मुझे ये लक्ष्य वो अंदर है, मेरे अंदर को जो प्रेम है वो बढ़ता जाना चाहिए। इसलिए प्रेम के बारे में मैंने पहले ही बोला। और जब यात्रा शुरू होता है, हम सब फर्स्ट पॉइंट में है, फर्स्ट चक्र। हमको पता है फर्स्ट चक्र कहाँ है। फर्स्ट चक्र की यात्रा जब शुरू होता है तब हमारे अंदर बहुत चेंजेस आ जाता है। बाबूजी महाराज बोलते हैं कि हमारे अंदर ऐसा महसूस होता है कि सभी जगह में डिवाइन कॉन्शियसनेस है, सभी लोग में दिव्यता भरी हुई है, ऐसा एक फीलिंग अंदर आ जाएगा। और ये कॉन्शियसनेस हमको अपना बनाना चाहिए। तो ये मास्टर का वो ट्रांसमिशन के हिसाब से ही हमको मिलता है। और जब ये चक्र की यात्रा आरंभ होता है, मास्टर के
ബ്ലെസ്സിങ്സ്. മാസ്റ്ററുടെ അനുഗ്രഹത്തിലാണ് യാത്ര തുടങ്ങുന്നത്. നമ്മൾ ഒറ്റയ്ക്ക് തുടങ്ങിക്കഴിഞ്ഞാൽ യാത്ര തുടങ്ങാൻ 45 കൊല്ലം വേണ്ടി വരുന്ന പറഞ്ഞു. 45 साल लगेगा लगभग. 24 आवर्स मेडिटेशन किया तो ही फर्स्ट चक्कर से यात्रा शुरू होगा. उसके बाद उसके अंदर इंट्रासेंट्रिक यात्रा है. हमको वो कंडीशन अपना बनाना चाहिए. वो मास्टर यात्रा शुरू करते हैं और कुछ टाइम पर हमें छोड़ देते हैं. वो डाइजेस्ट करना चाहिए. इसीलिए हमको साधना करना चाहिए. सिटिंग्स लिया तो यह यात्रा शुरू होगा पर डाइजेस्ट नहीं होगा. वो अपना बनाना चाहिए. हमारा विल पावर यूज़ करना चाहिए. जैसे इस क्लास में पढ़ते हैं, बच्चा स्कूल में पढ़ता है और റിവിഷൻ नहीं करता है. അപ്പോൾ നമ്മൾ പഠിച്ചു, ക്ലാസ് എടുത്തു, വീട്ടിലൊന്നും റിവൈസ് ചെയ്തില്ല, പിന്നെയും ക്ലാസ് കഴിഞ്ഞ് പിന്നെയും റിവൈസ് ചെയ്തില്ല, നമ്മൾ തലയിൽ കയറില്ല. टीचर पढ़ाते हैं पर बच्चा अपना काम नहीं करता है, होमवर्क नहीं करता है. അതുപോലെ തന്നെയാണ്. इसी प्रकार है हमारी साधना. मास्टर सिटिंग തരികയാണ്, സത്സംഗം അറ്റൻഡ് ചെയ്യാണ്, അതുകൊണ്ട് കാര്യമില്ല. अभ्यासी का रोल क्या है? अभ्यासी साधना ചെയ്യണം, मेडिटेशन ചെയ്യണം. क्योंकि उसके लिए हमारी इच्छाशक्ति, हमारा विल पावर യൂസ് करते हैं. നമ്മുടെ ഇച്ഛാശക്തി നമ്മൾ ഉപയോഗിക്കണം, എങ്കിലേ ഒരാൾ നന്നാവുള്ളൂ. നമ്മൾ എത്ര ഉപദേശിച്ചാലും इच्छाशक्ति ഉപയോഗിച്ചാൽ നന്നാവുള്ളൂ. വേറെ ഉദാഹരണം, रोड में कोई पड़ा है, ऐसे एक्सीडेंट होकर पड़ा है, अपने हाथ उड़ा के दिखाए तो ही कोई हेल्प करने के लिए आएगा. ऐसे ही पड़ा रहेगा, कोई नहीं आएगा. വഴിയിൽ ആക്സിഡൻ്റ് കിടക്കുകയാണ്, ഒന്നിച്ച് കൈ കാണിച്ചില്ലെങ്കിൽ സഹായിക്കാൻ പറ്റില്ല. यही है इच्छाशक्ति. हमारा वो श्रम है ना, वो इम्पोर्टेंट है. और ये है हमारा एटीट्यूड. चार्य जी महाराज बोलते हैं एटीट्यूड. മാസ്റ്റർ हमको ആറ്റിറ്റ്യൂഡ് से पहचानते हैं. മാസ്റ്റർ നമ്മുടെ ആറ്റിറ്റ്യൂഡാണ്. നമ്മൾ എത്ര പണിയെടുത്താലും നമുക്ക് എത്താൻ പറ്റില്ല. हम कितना भी परिश्रम किया तो हमको चक्र में यात्रा भी नहीं होता है, हमारा आगे चल भी नहीं सकते हम. अब मास्टर का അറിയാം, പക്ഷേ हमारा एटीट्यूड, अगर हमारा मन में वो एटीट्यूड है कि मुझे आप जैसा बनना है, मुझे ये चेंज चाहिए, मुझे अंदर वो ट्रांसफॉर्मेशन चाहिए, इस एटीट्यूड से हम मेडिटेशन किया तो मास्टर हमें फुल कर सकते हैं. हमारा एक स्टेप इम्पोर्टेंट है. നമ്മൾ ഒരു സ്റ്റെപ്പ് इम्पोर्टेंट ആണ്. हमारा स्टेप क्या है? मास्टर का हाथ पकड़ा. चार्य जी महाराज ने बोला कि एक अभ्यासी ने ऐसे क्वेश्चन किया, सबसे इम्पोर्टेंट क्या है अभ्यासी के लाइफ में? तो चार्य जी महाराज ने बोला कि मास्टर का हाथ पकड़ो सभी समय. जैसे एक बहुत ही बड़ा ये क्या बोलते हैं फेस्टिवल चल रहा है, भीड़ में हम गुम हो जा सकते हैं. हम വലിയൊരു അമ്പലത്തിൽ ഉത്സവത്തിൽ കിടക്കുകയാണ്, അച്ഛൻ്റെ കൂടെ നടക്കുകയാണ്. അപ്പോൾ അവിടെ ബലൂൺ ഉണ്ട്, അവിടെ ടോയ്സ് ഉണ്ട്, उसके पीछे जैसे कुंभ मेला जैसा एक जगह. अगर हाथ छूट गया तो पिताजी का हाथ कुछ कभी भी वापस मिल नहीं जाएगा. നമ്മൾ അച്ഛൻ്റെ കൈ വിട്ടിരുന്നെങ്കിൽ പിന്നെ. അപ്പോൾ ഇത്രയൊക്കെ തിരക്കിൻ്റെ ഇടയിൽ, ലോകത്തിൻ്റെ ഈ ജീവിതത്തിൻ്റെ തിരക്കിൻ്റെ ഇടയിലും നമ്മൾ മാസ്റ്ററുടെ കൈ പിടിക്കണം. നമ്മൾ ഇതൊക്കെ കാണാം, हम काम कर सकते हैं, कुछ भी कर सकते हैं, पर हमारा अंदर वो सेंटरिंग कनेक्शन बनना चाहिए. അതാണ് ഇമ്പോർട്ടൻ്റ്. അതിനാണ് നമ്മൾ മെഡിറ്റേഷൻ ചെയ്യുന്നത്. ആ കണക്ഷൻ നിർത്താനാണ്. എവിടെയാണ് മാസ്റ്റർ ഇരിക്കുന്നത്? ഇതർ അന്തരെ. അപ്പം നമ്മുടെ ഉള്ളിൽ ആ സ്നേഹം എന്നുള്ളതാണ് മാസ്റ്റർ. അതിലേക്ക് നമ്മൾ കണക്ട്, എന്ത് പ്രവൃത്തി ചെയ്യുമ്പോഴും प्यार से करो. इसीलिए बोलते हैं प्यार से करो, जनरोसिटी, क्योंकि यही मास्टर से कनेक्शन बना सकते हैं. ക്ലിയർ അല്ലേ? അപ്പോൾ ഈഗോ കളയണം എന്നുള്ളതിൻ്റെ ലക്ഷ്യം. അപ്പോൾ കൈ പിടിക്കാൻ അത് നമ്മൾ ആദ്യം മനസ്സിലാക്കണം. അതിന് വേണ്ടിയിട്ടാണ് സാധനയിൽ ഫസ്റ്റ് പോയിന്റ് ഏറ്റവും ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആണ് ക്ലീനിങ്, रेगुलर क्लीनिंग. रेगुलर क्लीनिंग इല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ टेंडेंसीज होगा. रेगुलर शुद्धिकरण करना है, नहीं तो हमारा नीचे का टेंडेंसी नहीं निकलेगा. और ए पॉइंट मेडिटेशन, बी पॉइंट क्लीनिंग कंपलसरी है. फर्स्ट पॉइंट में ही है ए और बी. और प्रार्थना डी पॉइंट में क्लियर होने, गिल्ट बुझाने के लिए डी पॉइंट. ये तीनों इंपॉर्टेंट है, क्योंकि ये फर्स्ट पॉइंट का ए पॉइंट और बी पॉइंट फिर आता है 6th पॉइंट में, फिर आता है 10th पॉइंट में. इधर जब ये क्लीनिंग चलेगा, ये क्लीनिंग का इफेक्ट ऊपर भी होता रहेगा. हमारा റെസ്പോൺസിബിലിറ്റി ഇതർ ചെയ്യേ, हम दूसरा कुछ नहीं काम करना, इधर ഇവിടെ മാത്രമേ നമുക്ക് പണിയേണ്ട ആവശ്യമുള്ളൂ. ഇവിടെ ചെയ്യുന്തോറും ऊपर हम जाते रहेंगे. ഇതാണ് യാത്രയുടെ ഫസ്റ്റ് സ്റ്റെപ്പ്. हमारा मेडिटेशन सबसे इम्पोर्टेंट है. हमारा और मेडिटेशन से ऊपर 10 मैक्सिम्स है, पता है ना? 10 मैक्सिम, 10 प्रमाणങ്ങൾ फॉलो ചെയ്യണം. क्योंकि वो सब हमारा विल पावर दिखाता है. सुबह उठना चाहिए, സതത് സർമേ ഖാന चाहिए, ഭക്ഷണം നിരന്തര സ്മരണയിൽ കഴിക്കണം, സത്യസന്ധരായിരിക്കും, ഇതൊക്കെ അവിടെ ഉണ്ട്. क्योंकि ये सब हम छोड़ के
കുറേ കാലമായിട്ട് നമ്മളത് മറന്നുപോയി. നമ്മൾ വിൽ പവർ ഉപയോഗിക്കാണ്ട് അതൊക്കെ നഷ്ടപ്പെട്ട് കളഞ്ഞു. നമ്മുടെ വിൽ പവർ डेवलप ചെയ്യാനാണ് 10. हमारे अंदर का जो इच्छा शक्ति वो डेवलप करने के लिए 10. और हमारा कैरेक्टर ट्रांसफॉर्मेशन हो सकता है. जो भी मास्टर हमको देते हैं कंडीशन के हिसाब से अंदर देते हैं, वो जागृत अवस्था में हमको മാനിഫെസ്റ്റ് करना है. वो अपना बनाना चाहिए. അതാണ് നമ്മുടെ ജോലി. ഇതാണ് നമ്മുടെ ജോലി. मेडिटेशन ചെയ്യുമ്പോൾ ट्रांसमिशन वो मास्टर देते हैं. क्लीनिंग हमको नहीं पता है क्लीनिंग में क्या होता है, वो भी मास्टर ही करते हैं, पर ये हम करते हैं. അതുകൊണ്ടാണ് 10 हमारा मोस्ट इम्पोर्टेंट थिंग है कैरेक्टर ट्रांसफॉर्मेशन. लालाजी महाराज ने बोला कि कैरेक्टर ट्रांसफॉर्मेशन नहीं होगा तो स्पिरिचुअलिटी नहीं है. അപ്പോൾ ഇത് സ്റ്റാർട്ടിങ്ങിൽ മനസ്സിലാവണം. അപ്പോൾ ഇനി യാത്രയെ പറ്റി പറയാം. फर्स्ट पॉइंट में अर्थ पॉइंट है, ഭൂമി का पॉइंट है. പഞ്ചഭൂതങ്ങളിൽ എർത്ത് ഉണ്ട്, പിന്നെന്താണ് വാട്ടർ ഉണ്ട്, അഗ്നി, ആകാശ്, സ്പേസ്, पंचभूत. അതാണ് പഞ്ചഭൂതങ്ങൾ. और सहज मार्ग में अर्थ पॉइंट से यात्रा करते हैं हम डायरेक्टली, उसके बाद में आत्मा पॉइंट में कनेक्ट करते हैं. നമ്മൾ സാധാരണ മെഡിറ്റേഷൻ ചെയ്യുമ്പോൾ നമ്മൾ ഓരോ ചക്രങ്ങൾ കടന്നു എർത്ത് നിന്ന് വാട്ടർ നിന്ന് എയർ ഐസ ആന ചെയ്യും. ഇതിൽ മാസ്റ്റർ ऐसा नहीं करते, मास्टर डायरेक्टली हमको आत्मा पॉइंट में कनेक्ट कर सकते हैं. അപ്പോൾ അതോടുകൂടി നമ്മുടെ യാത്ര സ്റ്റാർട്ട് ചെയ്യുന്നത് സെൻറ്ററിൽ നിന്നും പുറത്തേക്കാണ്. നമ്മളത് പറഞ്ഞു, പുറത്തുനിന്ന് അകത്തേക്കല്ല, सेंट्रीफ्यूगल है. सेंटर तक कनेक्ट करते हैं. फिर हमारा यात्रा ऐसा है, हम मास्टर जो देते हैं हम मैनिफेस्ट करते रहते हैं. അതാണ് യാത്രയുടെ സ്റ്റാർട്ടിങ്. अब अर्थ पॉइंट मास्टर के हेल्प से ट्रांसमिशन से जब यात्रा शुरू होता है, ऐसा नहीं कि अर्थ पॉइंट में एक ही एलिमेंट है, 5 एलिमेंट है, 5 एलिमेंट्സും എർത്തിലുണ്ട്. അപ്പോൾ സെൻറ്ററിൽ अर्थ पॉइंट, उसके ऊपर का 12 o'clock में नेक्स्ट पॉइंट आता है, वही है आत्मा पॉइंट. आत्मा पॉइंट 3 o'clock में है नेक्स्ट फायर पॉइंट, अग्नि. क्लियर है. 6 o'clock में है वाटर, जल चक्र. और 9 o'clock पर है एयर पॉइंट, वायु. അപ്പോൾ ഇതിൽ യാത്ര സ്റ്റാർട്ട് ചെയ്യുമ്പോൾ इसमें क्लॉकवाइज मूवमेंट होता है. मास्टर में बोला कि ഒരു मूवमेंट अनफोल्डिंग नॉट जैसे अनफोल्ड होता है. हमने एक नॉट बनाया, रस्सी में एक नॉट बनाया, उसको ओपन करने के लिए ऑपोजिट डायरेक्शन में खोलना चाहिए. ശരിയല്ലേ? ഓപ്പോസിറ്റ്. അപ്പോൾ ഇതിൽ അൺവൈൻഡിങ് നടക്കുകയാണ്. ഈ നോട്ട് अनवाइंड होता है, അപ്പോൾ रोटेशन होता है. ऐसे एक यात्रा, आत्मा का यात्रा रोटेशन में आता है. और सेकंड पॉइंट में आता है तो ये आत्मा इधर आता है, सेंटर में आता है. उसका नेक्स्ट पॉइंट क्या है? इधर आता है फायर, फायर आता है. इधर आता है वाटर, इधर आता है वायु, एयर, और इधर आता है अर्थ. अब देखा ना, ऐसा टर्न हो गया है, अब इस तरफ आ गया. അപ്പോൾ ആ ഒരു റൊട്ടേഷനിലുണ്ടാവുന്നത് നമ്മുടെ ഉള്ളിൽ മാറ്റം. ആദ്യത്തെ ആ ഫസ്റ്റ് പോയിന്റിൽ അവേക്കൻ ആകുമ്പോൾ നമ്മുടെ സ്വഭാവങ്ങളിൽ अर्थ पॉइंट का नेचर क्या है? ഭൂമിയുടെ സ്വഭാവം എന്താണ്? कंटेनमेंट, संतृप्ति. हमको हमारा आशाएं कम होता जाएगा. और दूसरा भूमि का स्वभाव क्या है? क्षमा करना, पेशेंस है. कोई भी हमको गाली देगा तो भी हम क्षमा करेंगे. സ്വഭാവമാണ് ഭൂമിയുടെ സ്വഭാവമാണ്. ഫോർബിയറൻസ്, ഫോർഗീവ്നെസ്, പേഷ്യൻസ്, ക്ഷമ, കണ്ടെയ്ൻമെൻറ്റ്. ഉള്ളതിൽ സംതൃപ്തിയാവാൻ തുടങ്ങും. ഭൂമിയുടെ സ്വഭാവമാണ്. അപ്പോൾ നമ്മൾക്ക് ആ സ്വഭാവങ്ങൾ നമ്മുടെ ഉള്ളിൽ വരണം. ये हमको आना चाहिए. इसके लिए हमको हमारा पार्टिसिपेशन भी चाहिए. इसीलिए हमको ये नॉट्स का नॉलेज चाहिए. मास्टर हमको डेफिनेटली इधर से इधर तक लेता जाएगा, पर हमको नॉलेज नहीं है, प्रॉपर नॉलेज नहीं है तो हम फिर भी नीचे गिर सकते हैं. നമ്മളിപ്പോൾ ശരിക്കൊരു കാര്യം പഠിച്ചില്ലെങ്കിൽ, ഇപ്പോൾ നമ്മൾ ഇവിടുന്ന് ട്രിവാൻഡ്രത്തേക്ക് യാത്ര ചെയ്യാൻ പോകും, ട്രെയിനിൽ യാത്ര ചെയ്തു, ഉറങ്ങി. इधर से ट्रिवांड्रम जा रहे, बीच में सो गए, कोई स्टेशन भी पता नहीं है, सीधा जाके ट्रिवांड्रम उतर गए. कोई पूछा कि कासरगोड ट्रिवांड्रम के बीच में कितने स्टेशन है, मुझे पता नहीं है.
यात्रा में क्या क्या प्रॉब्लम मुझे पता नहीं है। बच्चे ही लोग ना कुट्टिकालത്ത് जब माता पिता के साथ यात्रा करते ऐसा ही है, कुछ भी नहीं पता है। बच्चे यात्रा बहुत बार गए होंगे, वापस आएंगे पर कोई डिफिकल्टी नहीं। एसी कंपार्टमेंट में बैठा है, वो खाना मिलता है, അപ്പോൾ ഒന്നും അറിയില്ല, ഒന്നും അറിയാത്തൊരു യാത്രയാണ് നമ്മൾ നടത്തുന്നത്. അങ്ങനെ യാത്ര ചെയ്തിട്ട് നമുക്ക് കാര്യമില്ല. നമുക്ക് എന്താ കിട്ടുന്നത് നമുക്ക് മനസ്സിലാവും. നമ്മളെ അഭ്യാസികൾക്ക് പലപ്പോഴും പ്രശ്നം ഉണ്ടാവുന്നത് നമുക്ക് കിട്ടുന്നത് നമുക്ക് മനസ്സിലാവുന്നില്ല. അതുകൊണ്ടാണ് മെഡിറ്റേഷൻ ചെയ്യാത്തത്. പലരും പറയും ഞാൻ ഇവിടെ വന്നു എനിക്കൊന്നും കിട്ടിയില്ല. ऐसे बोलते मैं बहुत साल तक ध्यान किया मुझे कुछ नहीं मिला, सहज बात। पर आपको पता चला, ശരിക്കും നമുക്ക് മനസ്സിലായി, നമുക്ക് കണ്ണിന്ന് വെള്ളം വരും, हमको आंख में पानी ही पानी आता रहेगा, क्योंकि इतना हमको मिलता है। हम जन्म जन्म की से श्रम किया तो भी नहीं मिलेगा. നമ്മൾ ഓരോ ജന്മങ്ങൾ 1000 ജന്മങ്ങൾ എടുത്താലും കിട്ടാത്തതാണ് നമുക്ക് കിട്ടുന്നത്. പക്ഷെ അത് എന്താണ് കിട്ടുന്നത്? हमें क्या मिलता है? हमारे अंदर का नेचर बदलता है. നമ്മുടെ ഉള്ളിലുള്ള ആ ഒരു സ്വഭാവം മാറുന്നു. അതാണ് നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കുക. അതാണ് ഡയറി റൈറ്റിംഗ്. ഡയറി എഴുതുമ്പോൾ നമുക്ക് മനസ്സിലാവും, ഇന്നലെ എനിക്ക് അസൂയ ഉണ്ടായിരുന്നു, എനിക്കിന്ന് അസൂയയില്ല. इन्हें इनके वाला कंडा पर देश है, इनकी देश है। पिछले मुझे जलसी था, अभी जलसी नहीं है। गुस्सा आता था, अभी गुस्सा नहीं आ रहा है। मैं पहले पेशेंट नहीं था कि ക്ഷമ ഉണ്ടായിരുന്നില്ല, ഇപ്പോൾ എനിക്ക് ക്ഷമയാവുന്നു. എനിക്ക് എല്ലാവരോടും സ്നേഹമുണ്ട്. ഞാൻ എനിക്ക് വേണ്ടി മാത്രമല്ല പണിയെടുക്കുന്നത്, എല്ലാവർക്കും വേണ്ടി എനിക്ക് പണിയെടുക്കും. ഞാൻ നന്നായ പോരാ, मैं अपने आप अच्छा नहीं बना, वो ही ठीक नहीं है, मुझे दूसरों को भी मेरे साथ ले जाना है. അപ്പോൾ ഈ ചിന്തകളൊക്കെ ജനറോസിറ്റി ഒക്കെ വരുന്നത് ഫസ്റ്റ് പോയിന്റിൽ നിന്ന് യാത്ര തുടങ്ങുമ്പോൾ നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കണം, നമ്മൾ ഈ സ്വഭാവം വന്നിട്ടുണ്ടോ. നമ്മളൊക്കെ സ്വഭാവം വന്നിട്ടുണ്ട്. മെഡിറ്റേഷൻ ചെയ്യുമ്പോൾ കണ്ണടച്ചിരിക്കുമ്പോൾ സമാധാനം കിട്ടുന്നു. ജബ് ധ്യാൻ മേ ബൈഠേ ഡെപ്ത് മേ ജാത്ത ഹൈ. നിങ്ങൾ കണ്ണടച്ചിരുന്നാൽ വരുമോ? സാധാരണ നമുക്ക് കണ്ണടച്ചിരുന്ന സോ ജായെങ്കിൽ, पर इतना शांति हमको कैसे मिलेगा? ഇത്ര സമാധാനം കിട്ടി. അപ്പോൾ ആ സമാധാനം ജീവിതത്തിൽ കൊണ്ടുവരണ്ടേ? എനിക്ക് സമാധാനം കിട്ടി, ദേഷ്യം മാറി, ആ സമയത്ത് ദേഷ്യമില്ല, പക്ഷേ ദേഷ്യം ജീവിതത്തിൽ കൊണ്ടുവരണ്ടേ? ये हमारा काम है. इसीलिए ये ज्ञान, ये नॉलेज बहुत ही इम्पोर्टेंट है. और कैसे ये नॉलेज हमको मिलना है, एक एक पॉइंट पांच पॉइंट्स है. यह अर्थ है, इधर आत्मा पॉइंट है, इधर फायर पॉइंट है, इधर वाटर पॉइंट है, ये एयर पॉइंट है, वायु. इधर का ऊपर आत्मा आता है, फायर आता है, वाटर आता है, एयर आता है, ठीक है ना, वायु. और इधर का ऊपर फायर आता है, वाटर आता है, एयर आता है, अर्थ आता है. तो देखिए ये 9 o'clock पॉइंट पर पिछला, ये 9 o'clock पॉइंट मुंबईते पॉइंटिൻ്റെതാണ് വരുന്നത്. अब ये फर्स्ट पॉइंट है ना, फर्स्ट अर्थ पॉइंट को अन्नमय कोश बोलते हैं, क्योंकि हमारा बॉडी जो बनाता है अन्न है, നമ്മുടെ ശരീരത്തിനെ ഉണ്ടാക്കുന്നത് ഭക്ഷണമാണ്. इसको अन्नमय कोश बोलते हैं. ये हमारे रिंग्स है ना, बापूजी महाराज ने 23 रिंग्स के बारे में, ये हार्ट रीजन आता है एक आउटसाइड 5 रिंग, ഏറ്റവും പുറത്തുള്ള 5 റിങ്സ് ആണ് ഹാർട്ട് റീജിയൻ. അത് ഞാൻ പടം കാണിച്ചിട്ടുണ്ടായിരുന്നു, നള്ളി കണ്ടിട്ടുണ്ടോ? ഇല്ല അല്ലേ, അത് പിന്നെ കാണിച്ചത്. അപ്പോൾ അത് പഹല ഔട്ട്സൈഡ് 5 പോയിന്റ് ആണ്. അതിൽ ഈ 5 പോയിന്റിനെയാണ് ഏറ്റവും പുറത്തെ പോയിന്റ് 1 2 3 4, ഇതിനെ അന്നമയ കോശ് പോലത്തെ. ठीक है, फिर प्राणमय कोश एक एक करके जाते हैं. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, और उसके अंदर है सोल. और हमारा पहला जो चक्र है फर्स्ट पॉइंट, ये अन्नमय कोश है. क्लियर है? मैं പറയുന്നത് क्लियर है? अभी दूसरा एक पॉइंट बताता हूँ. ये पहला पिक्चर और मैं वंस मोर एक बनाता हूँ.
ये फर्स्ट पॉइंट है, अर्थ है, इधर आत्मा है, इधर फायर है, ये एयर है, सॉरी ये वाटर है, ये एयर है, वायु। और इधर कहाँ आता है अर्थ पॉइंट? इधर 9 o'clock में आता है, ये अर्थ पॉइंट है। इधर कहाँ आएगा? ये हम 6 o'clock में आएगा अर्थ पॉइंट। इधर कहाँ आएगा? 3 o'clock में आएगा अर्थ पॉइंट। और फिफ्थ पॉइंट में कहाँ आएगा? 12 o'clock में आएगा। इधर सेंटर में है, इधर सेंटर लाना, इधर 9 o'clock में आता है, इधर 6 o'clock में आता है, इधर 3 o'clock में आता है, 12 o'clock में आता है। ठीक है, क्लियर आना? क्लियर है आपको? ये फर्स्ट पॉइंट में अर्थ सेंटर में आता है, इंपॉर्टेंट, सबसे इंपॉर्टेंट सेंट्रल पॉइंट में। इधर यही एलिमेंट इधर सेंटर में आत्मा पॉइंट है। 9 o'clock में आता है अर्थ पॉइंट, 9 o'clock, एक क्लॉक लो 9 o'clock, इधर आता है 6 o'clock में। ऐसे सोचो, मीन्स ऐसे सपोजिशन करो, इधर एक क्लॉक है 6 o'clock में है, इधर आता है 12 o'clock में। पिछले पॉइंट का ये 12 o'clock में ये अर्थ आता है, इविड़ते 12 o'clock हो, इविड़ते नेक्स्ट पॉइंट, इधर का 12 o'clock है नेक्स्ट पॉइंट, ऐसा आता है। ठीक है, फर्स्ट पॉइंट में यात्रा शुरू करने के लिए पहले ही एक एक पॉइंट में ऐसा है, पहले फर्स्ट पॉइंट का अर्थ एलिमेंट है, अर्थ एलिमेंट का क्लीनिंग करना चाहिए। हर एक पॉइंट में अर्थ एलिमेंट है, पता चला ना? अन्नमय कोश का एक रिप्रेजेंटेशन 5 पॉइंटों में, इसलिए एक एक पॉइंट को हमको एक एक पॉइंट में जाते वक्त उस पॉइंट के एलिमेंट को सभी पॉइंट्स में क्लीन करना है। इधर का अर्थ एलिमेंट में शुरू करना चाहिए, फिर 9 o'clock ऑफ सेकेंड पॉइंट को क्लीन करना चाहिए, फिर 6 o'clock ऑफ थर्ड पॉइंट वहाँ क्लीन करना चाहिए, ഇവിടെ ക്ലീൻ ചെയ്യണം। പിന്നെ ഇവിടെ 3 o'clock ऑफ फोर्थ पॉइंट, 12 o'clock ऑफ फिफ्थ पॉइंट, एक एक करके क्लीन चाहिए। हम शांत में बैठते हैं, ये क्लीनिंग, ये सेशन है ना, जो स्पिरिचुअल एनाटमी का जो ज्ञान का जो सेशन है, ये ज्ञान यात्रा ചെയ്യുന്നത് മെഡിറ്റേഷൻ जो रेगुलरली करते हैं उसके अलावा करना चाहिए। നമ്മൾ മെഡിറ്റേഷൻ ചെയ്യുന്നത് മിക്സ് ചെയ്യാൻ പാടില്ല, രാവിലെ മെഡിറ്റേഷൻ ചെയ്യുന്നത് സെയിം ആണ്, ये दूसरा टाइम मिल, थोड़ा टाइम उसके लिए हमको बचाना चाहिए। हमारे अर्थ पॉइंट का क्वालिटीज़ मुझे मिलना चाहिए, कंटेनमेंट, फॉरगिवनेस, ये क्वालिटीज़ എനിക്ക് വരണം, मेरा स्वभाव कैरेक्टर बनाना चाहिए। इसलिए इसके लिए हम 15-20 मिनट्स 15-20 मिनट उसके लिए लगाना चाहिए, ഏത് ദിവസമായാലും അതിനു വേണ്ടി ചിലവാക്കുക। फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट में आएगा बाद में, इसके लिए 5 दिन लगेगा। ये फर्स्ट पॉइंट का लर्निंग में 5 ദിവസം വേണ്ടി, കാരണം ഓരോ ഇതും കവർ ചെയ്യണം। पहले क्लीनिंग होता है, उसके बाद इसी अर्थ पॉइंट का चारों दूसरा पॉइंट है ना, उसके बारे में हमको अपना नॉलेज बनना चाहिए, इसलिए 5 days लगेगा। सच्चा ज्ञान क्या है? नॉलेज എന്ന് പറയുമ്പോൾ ഞാൻ നോളജ് പറയുന്നു, ज्ञान का अर्थ क्या है? എന്താണ് നോളജ്? എന്താണ് അറിവ് എന്ന് പറഞ്ഞാൽ? അറിവ് എന്ന് പറഞ്ഞാൽ തലയിൽ അറിയുന്നതല്ല। ऐसा नहीं कि मुझे पता चला है वो कंटेनमेंट है अर्थ का पॉइंट, आप कंटेंट हो गए, മനസ്സിലായി? എനിക്ക് സമാധാനം, क्षमा कर सकते हैं, आपको वो स्वभाव में आ गया तभी वो ज्ञान हो सकता है, पता है ना? पता चला, മനസ്സിലായില്ലേ? അതെൻ്റെ സ്വഭാവമായി മാറണം, ഭൂമിയുടെ ക്വാളിറ്റീസ് എൻ്റെ ക്വാളിറ്റി ആയിട്ട് മാറണം, എങ്കിൽ മാത്രമേ എനിക്കത് ജ്ഞാനമായിട്ടുള്ളൂ। അതിനാണ് യഥാർത്ഥത്തിൽ ജ്ഞാനം എന്ന് പറയുന്നത്। അതിനാണ് ബാബുജി മഹാരാജ് ക്ലാസിഫിക്കേഷന് സാമീപ്യത, സാലോക്യത, സാരൂപ്യത, സായുജ്യത। ആദ്യം നമ്മൾ പോയിന്റിലേക്ക് എത്തുന്നു, പോയിന്റിനെ പറ്റി അറിവ് നേടും, പഠിത്തം, कंडीशन देते हैं, मास्टर कंडीशन देते हैं। तो ये जो पांचों पॉइंट है, हाँ, ये एक साथ चल रहे हैं तो कैसे पता चलेगा कि हम कौन से पॉइंट पे हैं? नहीं, हमको फोकस करना चाहिए। मैं बताता हूँ, हर एक सेशन में हमको फोकस करके इस पॉइंट में ध्यान करना चाहिए, उसका क्लीनिंग करना है और उसमें हमको ध्यान करना चाहिए। हर एक सेशन में ऐसा करना चाहिए। फर्स्ट इस पॉइंट में हम शुरू करेंगे, उसके बाद में हम सेकंड पॉइंट में मेडिटेट करके उधर का नॉलेज हमारा बनाना चाहिए, वो अपना बना जाए, वो क्वालिटी अपना बनाना चाहिए। वो एक सेशन में नहीं आएगा, ऐसा नहीं कि एक नोट का एक सेशन में मुझे नॉलेज मिल रहा है, ऐसा नहीं, हमको रिपीट करना चाहिए। सभी कभी ब्रह्मांड मल में भी होगा, फिर भी इधर का नॉलेज कंप्लीट नहीं होगा। നമ്മൾ ചിലപ്പോൾ ഇവിടെ എത്തിയിട്ടുണ്ടോ, മുകളിൽ എത്തിയിട്ടുണ്ടോ, പക്ഷെ പിന്നെയും നമ്മൾ ഇവിടെ
हमारा क्लियर नहीं होगा, कैरेक्टर नहीं होगा. അപ്പോൾ നമ്മൾ ഉള്ളിലേക്ക് അത് പോകണം. AEIOU, അക്വയർ, എൻലൈവൻ, ഇംബൈബ്, ബിക്കം വൺ ആൻഡ് യൂണിയൻ. നമ്മുടേതാക്കി മാറ്റാനുള്ള ശ്രമമാണ് നോളജ്. തബി ഹം ഐസെ അഗലെ നോട്ട് में पहुंच के उधर रह सकते हैं. लेकिन नॉलेज ഇല്ല. तो ഞാൻ വേറെ ഉദാഹരണം, मैंने माताजी माँ और बच्चे का एग्जाम्पल दिया है. ये सबसे अच्छा एग्जाम्पल है നോളജിനെ പറ്റിയിട്ട്. ശരിക്കുള്ള നോളജ് അമ്മയും കുട്ടിയും നമ്മൾ നോളജ്. जो बच्चा फील करता है वही माताजी भी फील करता है. അമ്മ കുട്ടിക്ക് വിശക്കുന്നുണ്ട്, അമ്മയ്ക്കും ആ വിശപ്പ് അറിയും അല്ലേ. बच्चा रो रहा है, क्यों रो रहा है, खाली माता ही वो पता चलेगी. അമ്മയ്ക്ക് മാത്രമേ മനസ്സിലാവൂ, വേറെ ആർക്കും മനസ്സിലാവില്ല. അമ്മയ്ക്ക് മനസ്സിലാവും കുട്ടി വയറ് വെച്ചിട്ട് കാര്യം, ചെവി വെച്ചിട്ട് കാര്യം. എന്താ കാരണം? അമ്മയ്ക്ക് കുട്ടി വേറെയല്ല. ബച്ച മേ ഡിഫറെൻ്റ് നെയ്യും മേ ഏക്കിയും. അതുകൊണ്ടാണ് നോളജ്. അപ്പം നമ്മൾ ഒന്നായി മാറുമ്പോഴാണ് നോളജ് കംപ്ലീറ്റ് ആയിട്ട് മാറും. ഇപ്പം നിങ്ങളുടെ മഹേന്ദ്രഭായിൻ്റെ ശരിക്കും മഹേന്ദ്രഭായിയുടെ അറിവ് ഉണ്ടാവണമെങ്കിൽ മേ ഓർ വോ ഒന്നായി മാറും, കോൺഷ്യസ്നസ് ഒന്നായിട്ട് മാറും. ജോ വോ ഫീൽ करता है എനിക്ക് ഫീൽ ചെയ്യുന്ന മാതിരി. എൻ്റെ കൈയിൻ്റെ इधर एक चोट लगा, उधर दर्द होता है. मेरे बच्चे के पैर में हाथ में चोट लगा तो भी दर्द लगेगा. ठीक है ना. എൻ്റെ കയ്യിൽ മുറിഞ്ഞ പോലെ തന്നെ എൻ്റെ കുട്ടിയുടെ കൈ മുറിഞ്ഞാലും എൻ്റെ आंख में पानी आ जाएगा. നെയ്ബർഹുഡിലെ കുട്ടിയാണെങ്കിലും अगले घर का बच्चा है तो पानी नहीं आएगा, क्योंकि मेरा वो दूसरा बच्चा है. അപ്പം നമ്മുടെ കോൺഷ്യസ്നസ് വേറെ, നമ്മുടെ അല്ല. ठीक है ना. मेरा शरीर वो दूसरा शरीर है. अब तो इसलिए मुझे हमको प्रेम नहीं है. इसीलिए नॉलेज के लिए, नॉलेज लेके लिए प्रेम चाहिए. स्नेह लेकिन नॉलेज ഇല്ല. ഇതാണ് സ്നേഹം എന്ന് പറയുന്നത്. एक टाइम आ जाएगा कि सारा യൂണിവേഴ്സ് और मैं एक हो जाऊंगा. ലോകം മുഴുവൻ ഞാനായിട്ട് മാറുന്ന ഒരു സമയമുണ്ട്. അപ്പോൾ ലോകത്തിൽ എവിടെ വേദന ഉണ്ടായാലും ഞാനും ആ അനുഭവിക്കും. ലോകത്തിൽ എവിടെ സന്തോഷിക്കുന്നെങ്കിലും ഞാനും സന്തോഷിക്കും. दुनिया के कहीं भी कुछ भी हो तो मेरे अंदर वो फील होगा. तभी हम पता बताएंगे कि हमारा अहम ब्रह्मास्मि सब बोलते हैं. यूनिवर्स ഞാൻ ഒന്നാണ്, कि यूनिवर्स मेरा शरीर है. तभी हमको ऐसा महसूस होगा. हमारा यात्रा अभी हमारे शरीर से स्टार्ट कर. हम हमारे शरीर को भी ഇമ്പോർട്ടൻസ് नहीं देते. നമ്മുടെ ശരീരത്തിൽ കാല് മുറിഞ്ഞാൽ നാളെ ചെയ്യാന്ന് പറഞ്ഞ ആൾക്കാരാണ് നമ്മൾ. ഇത്രയും നമ്മൾ സ്വാർത്ഥരാണ്. എനിക്ക് ജോലി ചെയ്യണം, ശരീരത്തിനെ പീഡിപ്പിക്കും. വീട്ടിൽ ഭാര്യയ്ക്ക് കുട്ടിക്ക് വിഷമമുണ്ടെങ്കിലോ അത് നീ അവിടെ കിടക്കും, ഞാൻ ജോലിക്ക് പോകാന്ന് പറയും ഇല്ലേ. घर में बीवी या बच्चा बुखार में पड़ा है तो भी हम उनको छोड़ के घर ऐसे काम में चले जाते हैं. അങ്ങനത്തെ ആൾക്കാരുണ്ട്. इतना भी कॉन्शियसनेस नहीं है कि उसको दर्द हो रहा है, उसको फीवर है, काम नहीं कर रहा है. അപ്പോൾ അവരെ കൊണ്ട് പണിയെടുപ്പിക്കും ഇല്ലേ. ചായ ഉണ്ടാക്കി കൊണ്ടുവരും, കാപ്പി ഉണ്ടാക്കി കൊണ്ടുവരും. बीवी से बोलते हैं कि प्रेम नहीं है, मुझे पता नहीं, मुझे उसका वो फीलिंग पता नहीं है, വിഷമമുണ്ടെന്ന് മനസ്സിലാവുന്നില്ല. ये हमारा यात्रा इधर से स्टार्ट करना है कि उनका फीलिंग मेरा फीलिंग बनना चाहिए. ഇതാണ് ത്യാഗം എന്ന് പറയുന്നത്. സാക്രിഫൈസ്. സാക്രിഫൈസ് जब ईगो सैक्रिफाइस होता है तभी प्रेम आता है. ചാരിജി മഹാരാജ് പറഞ്ഞു ലവ് ആൻഡ് ഡെത്ത് എന്ന് പറയും. അഹംഭാവത്തിന്റെ മരണമാണ് സ്നേഹത്തിന്റെ ഉദയം. ജബ് മേ करते हो वो निकल जाएगा तो स्नेह का आरंभ होता है. नहीं तो हम स्वार्थ है, നമ്മൾ സ്വാർത്ഥികളാണ്. അപ്പോൾ ത്യാഗത്തിലൂടെ സ്നേഹം ഉണ്ടാവുള്ളൂ. അപ്പോൾ പഹലെ हमारा अपनापन, स्वार्थता കുറയുമ്പോൾ എനിക്ക് സ്നേഹം വരും. वो फैमिली का लव बन जाएगा, फैमिली में भी वो एक्सपैंड होगा, फिर सोसाइटी में एक्सपैंड हो जाएगा, फिर യൂണിവേഴ്സ് में एक्सपैंड होगा. അപ്പോൾ യാത്ര സാക്രിഫൈസ്. ये सैक्रिफाइसिലാണ് നമ്മൾ ഈ പണി മുഴുവൻ ചെയ്യുന്നത്. ये क्लीनिंग प्रेयर सब किसके लिए कर रहे हैं? मेरा ईगो मुझे सैक्रिफाइस करना है, मुझे समर्पण करना है. हमारे प्रेयर में क्या बोलते हैं? Thou art the only God and power to bring us up to that stage. वो സാക്രിഫൈസ്. അപ്പോഴാണ് നമുക്ക് അദ്ദേഹത്തിന് സ്നേഹം മനസ്സിലാവുക. അപ്പോൾ ഈ യാത്രയിൽ ആ സ്നേഹമാണ് നമ്മുടെ യാത്രയുടെ അടിസ്ഥാനം. സാക്രിഫൈസ് ഇത് നമ്മൾ ഓർക്കണം. അപ്പോൾ ഈ പോയിന്റ് നമ്മൾ യാത്ര ചെയ്യുമ്പോൾ ഫസ്റ്റ് ക്യാ കർത്തേ? മെഡിറ്റേറ്റ് കർത്തേ. കണക്ഷൻ സെയിം മെഡിറ്റേഷൻ്റെ സ്റ്റെപ്സ് തന്നെയാണ്. മെഡിറ്റേഷൻ മാസ്റ്ററിലേക്ക് കണക്ട് ചെയ്യുന്നു. ആ മാസ്റ്ററിൻ്റെ ഹൃദയത്തിൽ സഭി നോളജ് യാത്ര നോട്ട്സ് के यात्रा में भी स्टार्टिंग फर्स्ट पॉइंट से करते हैं. നമ്മൾ എപ്പോഴും ഫസ്റ്റ് പോയിന്റ് ആണ് സ്റ്റാർട്ട് ചെയ്യുന്നത്, പിന്നെയാണ് ഷിഫ്റ്റ് ചെയ്യുന്നത്. എപ്പോഴും നമ്മൾ മെഡിറ്റേഷൻ ഫസ്റ്റ് पॉइंट ആണ് സ്റ്റാർട്ട് ചെയ്യുന്നത്. अब इधर का जो सेंटर है उधर हम कनेक्ट करते हैं, अर्थ का एलिमेंट कनेक्ट करते हैं. फर्स्ट डे में क्या करते हैं? ये अर्थ का जो एलिमेंट है ना, ये एलिमेंट इधर प्यूरिफाई हो जाता है, क्लीनिंग हो रहा है, ऐसा महसूस करना है. 2 मिनट इधर, 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 2-3 मिनट क्लीनिंग हो जाएगा. लगभग 5-6 मिनट में क्लीनिंग हो जाएगा. उसके बारे में फिर इधर सेंटर करना चाहिए.
അത് അപ്പോൾ ഇവിടെ സെൻറ്റർ ചെയ്യുമ്പോൾ എന്നിട്ട് നമ്മൾ മെഡിറ്റേറ്റ് ചെയ്യണം. फर्स्ट डे अर्थ का क्वालिटीज, भूमि का क्वालिटीज मेरा बन रहा है, मैं और ये अर्थ का क्वालिटीज एक हो जा रहा है. धीरे धीरे भूमि की अर्थ का क्वालिटीज मेरा बन जाएगा. എന്നിട്ട് കണ്ണ് തുറക്കുമ്പോൾ ഈ ക്വാളിറ്റീസ് मैं अपने जीवन में മാനിഫെസ്റ്റ് करूँगा. ഞാൻ ഇത് എൻ്റെ ജീവിതത്തിൽ ഇന്നത്തെ ദിവസം ഞാൻ ഇത് എൻ്റെ ജീവിതത്തിൽ കൊണ്ടുവരും. ऐसे ही हमको दिन शुरू होना चाहिए. वो कंटेनमेंट हमने हमारा नॉलेज बना दिया, वो कंटेनमेंट इस दिन मेरा होमवर्क है. मैं मेरे नेचर में ഇന്ന് നീ കാണിക്കും ഈ സ്വഭാവം, ക്ഷമിക്കാനുള്ള കഴിവ്, പൊറുക്കാനുള്ള കഴിവ് ഇനി ഞാൻ ദിവസത്തിൽ ചെയ്യും. അപ്പോൾ सुबह में थोड़ा देर ये क्लीनिंग करो और अर्थ के पॉइंट में ये मेडिटेट, अर्थ का नॉलेज अपना बनाओ. और नेक्स्ट सेशन में, अगला सेशन में यही क्लीनिंग कंटिन्यू करेंगे. और अर्थ के पॉइंट के 12 o'clock में क्या है, आत्मा का पॉइंट. अर्थ पॉइंट के आत्मा पॉइंट का एलिमेंट मेरा नॉलेज बन रहा है. इस आत्मा ഇവിടെ മെഡിറ്റേറ്റ് ചെയ്യാം. और तीसरा टाइम अगला अग्नि पॉइंट वाटर. तो कितना दिन लगेगा, 5 दिन लगेगा. उसके अंत में 5-6 दिन के अंत में फिर वापस अर्थ पॉइंट में आना चाहिए और सेकंड पॉइंट की तरफ शिफ्ट करना चाहिए. फिर അടുത്ത സെഷനിൽ आत्मा पॉइंट. और ये सब कंप्लीट करके हम कभी भी ये यूज़ कर सकते हैं. ऐसा नहीं कि आज सभी टाइम अर्थ का पॉइंट करो. അപ്പോൾ നമ്മൾ ചില ദിവസം നമുക്ക് ദേഷ്യം വരുന്നുണ്ടോ, गुस्सा आता है. गुस्सा कहाँ है, गुस्साൻ്റെ पॉइंट ഏതാണ്, ഇവിടെ थर्ड पॉइंट ആണ് एंगर एंड लव, इधर का पॉइंट. तो हमको गुस्सा ज़्यादा आता है तो हम इधर का मेडिटेशन कर सकते हैं. നമ്മൾ ഇവിടെ മെഡിറ്റേറ്റ് ചെയ്തിട്ട് ദേഷ്യം കുറയ്ക്കാൻ പറ്റും. അതുമാതിരി നമുക്ക് ധൈര്യക്കുറവുണ്ട്, പേടി വരുന്നുണ്ട്, 4th पॉइंट. हमें डर लगता है, फियर आता है, करेज नहीं है तो 4th पे മനസ്സിലായോ. क्लैरिटी नहीं है, मेंटल മനസ്സിൽ क्लैरिटी डिस्क्रिमिनेशन लिया तो 5th पॉइंट में कर सकते हैं. ये सभी समय कर सकते. ऐसे ഇന്ന് എന്താ നാളെ ഒരു ദിവസം കൊണ്ട് അവസാനിക്കുന്നതല്ല, നമ്മൾ റിപ്പീറ്റ് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കണം. ആ കുറച്ച് ദിവസം കഴിയുമ്പോൾ हमारा जॉब यही है. ये ഭൂമിയിൽ ജീവിക്കുമ്പോൾ ഈ 5 പോയിന്റുകൾ നമ്മൾ നമ്മുടേതാക്കിയിട്ടാണ്. यही है काम हमारा काम यही है. उसके बाद ही हम माइंड रीजन में जा सकते हैं. അപ്പോൾ നമ്മൾ ഈ നോളജ് നമ്മുടേതാക്കാനുള്ള ഒരു അഡീഷണൽ പ്രാക്ടീസ് ആണ് ഇത്. ഇത് നമ്മൾ ചെയ്തില്ലെങ്കിലും मास्टर हमको लेके जाएंगे, पर हमको मास्टर का काम करना है तो ये हमको, और वो मजा आएगा, यात्रा में मजा आएगा. നമുക്കൊരു രസം ഉണ്ടാവും യാത്രയിൽ. എനിക്കിത് കിട്ടി, മനസ്സിലായി. ഇല്ലെങ്കിൽ അച്ഛൻ്റെ അടുത്ത് പൈസ മേടിച്ചിട്ട് ദൂർത്തടിക്കുന്ന, हर दिन पिताजी से पैसा मांगते हैं, ऐसे खर्चा करते हैं, पता नहीं ये पैसा कैसा आता है, നമുക്ക് അറിയില്ല. അച്ഛൻ്റെ ബുദ്ധിമുട്ട് അറിയുമ്പോൾ जो पिताजी का वो काम को पता चलेगा, तकलीफ पता, तब हम थोड़ा നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കും ഇല്ലേ, പൈസ അങ്ങനെ കളയാൻ പാടില്ല. पिताजी बहुत मेहनत करके ही पैसा बनाता है. ഇതാണ് നമ്മൾ ചെയ്യേണ്ടത്. मास्टर क्या देते हैं हमको पता चलता है तो वो मास्टर का प्राणाहुति हम व्यर्थ में वेस्ट नहीं करेंगे. മാസ്റ്റർ സ്നേഹം ഭർ രേ, എല്ലാ ദിവസവും സ്നേഹം നിറച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു, നമ്മൾ പോയിട്ട് ഇങ്ങനെ വലിച്ചെറിയാണ്. हम ऐसे बर्बाद करते हैं. ഒരു ഗിഫ്റ്റ് തരികയാണ്, ഒരു ഫ്രണ്ട് വന്നിട്ട് ഒരു ഗിഫ്റ്റ് തരികയാണെന്ന് ആലോചിച്ചു, വളരെ സ്നേഹത്തോട് കൂട്ടിയിട്ട് ഒരു ഗിഫ്റ്റ്. हम ऐसे ही फेंक दिया तो क्या लगेगा उसको. ഇവിടെ നമ്മൾ വലിയ പ്രസന്റ് കൊടുക്കുകയാണ് ഒരാൾക്ക്, പ്രേം സേ वो बाहर ऐसे तो വലിച്ചെറിഞ്ഞ എന്താണ്, बहुत पेन होगा ना. अदर मास्टर का വേദന ഉണ്ടാവുന്നു. वो मास्टर को वही दर्द होता है कि मैं इतना देता हूँ, ये लोग बर्बाद कर रहे हैं. ആ മാസ്റ്ററുടെ പെയിൻ അതാണ്, മാസ്റ്റർ പെയിൻ എന്ന് പറയുന്നത്. അപ്പോൾ നമ്മൾ മാസ്റ്ററുടെ വേദന കുറയ്ക്കണം. മാസ്റ്റർ का वो दर्द कम करना है हमको, उसको खुश करना चाहिए. അതിന് വേണ്ടിയിട്ട് നമ്മൾ സ്നേഹം ശരിക്കും ഉപയോഗിക്കണം. അതിന് വേണ്ടിയിട്ടാണ്. പക്ഷേ हमें अच्छा बच्चा बनना चाहिए, നല്ല കുട്ടികളാവണം. നല്ല കുട്ടികളായിട്ട് മാസ്റ്റർ തരുന്നത്, കാരണം ഇതാണ് നമുക്ക് തരാനുള്ളത്. पहले हमको ये श्योर होना चाहिए कि यही हमको ये लाइफ में करना चाहिए, दूसरा कुछ काम नहीं है हमारा. ഇതിന് വേണ്ടിയിട്ടാണ് നമ്മളിവിടെ വന്നിരിക്കുന്നത്, ഇത് ചെയ്യാനാണ് നമ്മൾ. ഇത് വന്നിട്ട് നമ്മൾ ചെയ്തില്ലെങ്കിൽ ഇവിടെ പോയിട്ട് ഒരു കാര്യമില്ല, വാപ്പിസ് ആനാ പടേക. അപ്പോൾ അതുകൊണ്ട് നമ്മളിത് ചെയ്തേ പറ്റുള്ളൂ, ഇന്നല്ലെങ്കിൽ നാളെ ചെയ്യണം. ഇന്ന് ചെയ്താൽ നല്ലത്. तो प्रैक्टिकल सेशन हम करेंगे. फर्स्ट पॉइंट का 5 पॉइंट करेंगे, ठीक है, 5 मिनट करेंगे. मेडिटेशन ही है खाली. फर्स्ट पॉइंट का यात्रा,
കണ്ണുകളടച്ച് शांतमाയിരിക്കും. आंख बंद के शांति से बैठिए. ഹൃദയത്തിലെ ദിവ്യപ്രകാശത്തിൻ്റെ സ്രോതസ് മനസ്സിനെ ആകർഷിക്കുന്നതായി അനുഭവിക്കൂ. दिव्य प्रकाश का स्रोत मन को आकर्षित करते हुए महसूस कीजिए. ആ ദിവ്യപ്രകാശത്തിൽ കുറച്ചു നേരം ധ്യാനിക്കൂ. तो दिव्य प्रकाश में थोड़ा टाइम ध्यान कीजिए. നിങ്ങളുടെ ശ്രദ്ധ ഫസ്റ്റ് പോയിന്റിൻ്റെ എർത്ത് പോയിന്റിൻ്റെ സെൻറ്ററിലേക്ക് കൊണ്ടുവരൂ. तुम्हारा अटेंशन अर्थ पॉइंट के सेंटर तक ले आइए. फिर शुरू में अर्थ पॉइंट का क्लीनिंग करना चाहिए. फर्स्ट पॉइंट में अर्थ एलिमेंट सेंटर में है, वो क्लीन होता है ऐसा महसूस कीजिए. अभी सेकेंड पॉइंट का अर्थ एलिमेंट वो 9 o'clock में है. सेकेंड पॉइंट के 9 o'clock क्लीन होता है. ഈ തേർഡ് പോയിന്റിൽ എർത്ത് എലിമെൻറ്റ് 6 o'clockലാണ്. തേർഡ് പോയിന്റിൽ 6 o'clock ശ്രദ്ധിച്ചിട്ട് അവിടെ ക്ലീൻ ചെയ്യും. ഫോർത്ത് പോയിന്റിലേക്ക് പോകും. ഫോർത്ത് പോയിന്റിൽ എർത്ത് എലിമെൻറ്റ് 3 o'clock പൊസിഷനിലാണ്. അവിടെ ക്ലീനിങ് ആവുന്നത് അനുഭവിക്കും. തേർഡ് പോയിന്റ് का 3 o'clock പൊസിഷൻ, फोर्थ पॉइंट का 3 o'clock पोजीशन. ഇനി ഫിഫ്ത്ത് പോയിന്റിന്റെ 12 o'clock പൊസിഷൻ, അത് എർത്ത് എലിമെന്റ് ആണ്. അവിടെ ക്ലീനിങ് ആവുന്നത് അനുഭവിക്കൂ. അന്നമയ കോശത്തിൻ്റെ ശുദ്ധീകരണം കഴിഞ്ഞു. തിരിച്ച് फर्स्ट पॉइंटिൻ്റെ सेंटरലേക്ക് വരും. अन्नमय कोश का क्लीनिंग हो गया. अभी फर्स्ट पॉइंट के सेंटर में वापस आ जाइए. ഇന്ന് ഫസ്റ്റ് പോയിന്റിൻ്റെ എർത്ത് എലിമെൻറ്റ്, അതായത് സെൻറ്ററിൻ്റെ നോളജാണ് നമ്മൾ ആർജിക്കാൻ ശ്രമിക്കുന്നത്. സെൻറ്ററിൽ ഫസ്റ്റ് പോയിൻ്റ് സെൻറ്ററിൽ
മെഡിറ്റേഷൻ സ്റ്റാർട്ട് ചെയ്യൂ. സ്നേഹത്തിൻ്റെ സ്രോതസ്സായിട്ട് നമ്മൾ കണക്റ്റഡ് ആണ്. दिव्य स्रोत, स्नेह का स्रोत से हम कनेक्टेड है. आद्यम डार्कनेस, उधर अंधकार निकल जाता है, ऐसा महसूस कीजिए. അവിടെ ഇരുട്ട് എടുത്തു കളയുകയാണ്. അപ്പോൾ അവിടെ വെളിച്ചം വരും, അപ്പോൾ പ്രകാശം വരും. ഇനി പ്രകാശത്തിനും അപ്പുറം അതിൻ്റെ യഥാർത്ഥ സ്വഭാവത്തിലേക്ക് ധ്യാനം തിരിച്ചു. റീസ്റ്റാർട്ട് മെഡിറ്റേഷൻ. എർത്തിൻ്റെ ക്വാളിറ്റീസ് ആയിട്ടുള്ള കണ്ടെയ്ൻമെൻറ്റ്, സംതൃപ്തി, ക്ഷമ, forgiveness, സമാധാനം എല്ലാം നമ്മുടേതായി മാറിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഓക്കെ, ആ കണ്ടീഷൻ നമ്മുടേതായി മാറി. അപ്പോൾ കണ്ടീഷൻ പൂർണ്ണമായിട്ട് നമ്മുടേതായി മാറി. वो भूमि का जो स्वभाव है वो अपना हो गया है. ഇന്നത്തെ ദിവസം ഈ ഒരു സ്വഭാവം ജീവിതത്തിൽ അനുഭവിക്കുകയാണ്, അൺഫോൾഡ് ചെയ്ത് അനുഭവിക്കുകയാണ് എന്ന് മനസ്സിൽ സങ്കല്പിക്കൂ. इस दिन में ये जो स्वभाव है मेरे जीवन में
हो रहा है, हो गया है, ऐसा ही संकल्प करके जेंटली आंख खोलिए।